आंदोलनामध्ये बाहेरची लोक सहभागी झाले अशा पद्धतीचं मत लोढा यांनी व्यक्त केलेलं आहे। लोढांना ऍक्च्युली माहितीच नाही इकडची काय कारणीभूत सत्ता त्यांची आहे आणि त्यांचेच आमदार विधानसभेत प्रश्न उपस्थित करतात। भले बघा जीवाला धोका आम्ही जैन समाजाला सांगितलं की जीवाला धोका आहे तर जैन समाजाचे जे काही प्रमुख पाहुणे होते प्रमुख मान्यवर होते त्यांची आमची बैठक झाली। त्यांना म्हटलंय त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन अहवाल मागितलाय की ह्या आजारामुळे फुफ्फुसाचा आजार होतोय जग जाहीर आहे त्यांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पिसामुळे। परंतु त्यांनी केम नायर हिंदुजा हॉस्पिटल अशा नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अहवाल मागला की आतापर्यंत तुमच्याकडे किती पेशंट आले। तर हा अहवाल महानगरपालिकेने मागितला असता तर त्यांना लवकर मिळाला असता, त्यावरती कोर्टात व्यवस्थित झालं असं उपाययोजना त्याच्यावरती झाली असती। परंतु महानगरपालिकेला काय त्यांच्या विस्फुटेच्या मनात काय खुन्नस आहे यांच्याबद्दल मला माहिती नाही। त्यांनी आकस्मिक पोटी ती ऍक्शन घेतलेली इथे घेतले। आता हे पॅक करून पुरा दादरचा वैभव कबूतरखाना मी त्यांना म्हटलं कबूतरखाना ही ओळख आहे, एवढ्या वर्ष आम्ही लहानपणापासून ती ओळख कुठेतरी पुसणार। आमची पिढी आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांनाच माहिती पडेल कबूतरखाना, त्याच्यानंतरच्या पिढीला कबूतरखाना माहिती नाही पडणार। पॅक करू नका आम्ही त्यांना सांगितलं की वरती टाकू नका, आहे तसं राहू दे, दाणे टाकायला देऊ नका। कोर्टाचा निर्णय त्याचा अवमान कोणच करणार नव्हते, परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल किंवा काहीतरी त्यांची दुखावण्याचा प्रयत्न केला। कोर्टाच्या निर्णयानंतर तो बंद करण्यात आला, मात्र आपण जर बघितलं तर लोकांनी आतमध्ये घुसून शेड हटवलेला आहे, कोर्टाची अवहेलना नाही। बघा ते जैन समाजाचे जेवढे लोक मला भेटायला आले ते म्हणाले की आम्ही कोर्टाचा अवमान नाही करणार, कोर्ट जो निर्णय देतील तो निर्णय आम्ही मान्य करू। ते दाणे न टाकायला सुद्धा तयार आहे, परंतु हे पॅक करायची गरज नव्हती ना, महानगरपालिकेला तर आदेश तर नव्हते पॅक करायचे, त्यांनी पॅक का केला हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे त्यांच्या भावना थोड्या दुखावल्या गेल्या। लोक टाकत होते, आता कोण रस्त्यावरचा माणूस जर दाणे टाकत असेल तर त्याला कोण अडवणार? त्याच्यासाठी पोलिसांनी आणि कॅमेराचं त्यांनी ठेवलेलं आहे ना, कॅमेरा ठेवलेले, पोलीस प्रोटेक्शन होते, पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील ना। पण हे पॅक केल्यानंतर काय मी काय म्हणतो, जैन समाजाची जी मान्यवर इकडची मंडळी ट्रस्टी आणि भेटायला आले ते म्हणाले की आम्ही दाणे टाकणार नाही। त्यांनी सांगितलेलं स्पष्ट झालं की कोर्टात जोपर्यंत निर्णय देत नाही ते स्वतः कोर्टामध्ये फाईट करतात आणि ते अहवाल स्वतः गोळा करतात। हे महानगरपालिकेचं काम आहे ना की सगळ्या हॉस्पिटल मधून तुम्ही सुद्धा अहवाल गोळा केला पाहिजे। कोणतंही आंदोलन झालं की पहिल्यांदा गुन्हा नोंदवला जातो, इथे मात्र पाठराखण केली जाते आंदोलन करण्याची आणि बाहेरची लोक मंत्री महोदय आलेले, मंत्री महोदयांच्या निर्णयाच्या पुढे आम्ही तरी जाणार आहोत का? पोलीस प्रशासन जाईल का? पोलीस प्रशासनाला त्यांनी सांगितलं असेल की सौम्य पद्धतीने काही चक्का जाम केलेला होता। जैन समाजाला करण्यासाठी सरकार राजकारण करतंय का? नाही, सरकार मला तर वाटते सरकारची काही मंडळी जैन समाजाला दुखवतात आहे, काही मंडळी त्यांचे पाठणराख करतात, असा प्रकार सध्या घडलेला। विशिष्ट समाजाला सरकार पाठीशी घालत आहे का? विशिष्ट समाजाला सरकार पाठीशी घालत आहे का? मग ते लोक म्हणजे ट्रस्टची लोक अतिशय समंजस पद्धतीने काम चाललं। काल सुद्धा आमची 2 दिवसापूर्वी शाखेत बैठक झाली, ते म्हणाले आमच्या गगराणी साहेबांबरोबर मिटिंग त्यातून काहीतरी तोडगा निघेल। म्हटलं तोडगाच काढायचा, आम्ही पण विस्फुटे साहेबांना डीएमसी ना सगळ्यांना सांगितलं की तोडगा काढा, काहीतरी त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा, तोडगाच काढा। न्यायालय बघा, न्यायालयाचा आदेश दिल्यानंतर त्याचा समर्थन आम्ही कदापि करणार नाही। जो न्यायालयाचा आता बघा मेन म्हणजे हे बांधायची परवानगी त्यांना कोर्टातला मिळाली आहे का, हा पहिला सवाल आहे। कबुतरांच्या मुद्द्यावरनं राजकारण मुंबई महानगरपालिकेला आणि जैन समुदायाला आपल्या जवळ करण्यासाठी केलं जात आहे का? भाजपची जी भूमिका बदलली, भाजपची भूमिका अशीच आहे की आम्ही एका कुठल्या तरी सदस्यांनी मारल्यासारखा करा, प्रश्न उपस्थित करा, त्यांची पाठणराख आपण करूया, म्हणजे जैन समाजाला सुद्धा वाटेल की आमच्यासाठी बीजेपी सरकार पुढे येतं। ही त्यांची जी महानगरपालिकेसाठी सध्याची एक प्रॅक्टिस म्हणा किंवा टॅक्टिक म्हणा आहे की एकाने आता प्रश्न उपस्थित कुठल्या आमदारांनी केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मग ते कोणाशी संलग्न आहेत?
जर 5 मिनिटं जरी रस्त्यावरती चक्काजाम झाला, रस्ता अडवून धरला, तर सरकार आंदोलन करता इथे 1 तासभर वाहतूक कोंडी होती, रस्ता अडवून धरला होता. रस्त्यावरती अशा स्थितीमध्ये इथे प्रत्येक वेळेला आंदोलन केल्यास गुन्हा दाखल होता, मात्र इथे गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यामुळे प्रश्न थेट आहे की नाही कधी आंदोलकांना कधी सुद्धा वेगळी वागणूक दिली जाते कधी का? कधी आम्ही सुद्धा चक्का जाम करतो, त्यावेळी पोलीस प्रशासनाने काय प्रत्येक वेळी आमच्यावरती ऍक्शन घेतलेली गुन्हे नाही. दाखल होतात ते तुमच्यावर पडतात. गुन्हे बघा, ते गुन्हे आता पोलिसांचं काम आहे, ते पोलिसांनी करावं. त्याच्यामध्ये आम्ही काय हस्तक्षेप करणार नाही. पोलिसांना वाटत असेल तर करतील गुन्हे दाखल. पाठराखण करत नाही, पाठराखण नाही. बघा आम्ही पहिल्याच आहे, कोर्टाचा अवमान करू नये हे आम्ही तुम्हाला सांगतोय की त्यांना पण आम्ही सांगितलं की कोर्टाचा अवमान करू नका, दाणे थोडे दिवस टाकू नका. कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ऐका काय झालं, शेड बांधायला महानगरपालिकेला परवानगी आहे का? पहिला वॉर्ड ऑफिसरांना मग ते काढायची परवानगी आहे का? पण बांधायची पण परवानगी नव्हती ना. काढायची होती का नाही? नाही ना, बांधायची परवानगी होती का? पहिलं सांगा, बांधायची तर परवानगी नव्हती तर बांधायला नको पाहिजे होता. त्यांनी ते त्यांचा पद्धत ठेवायला पाहिजे. सांगितलेलं होतं थेट उच्च न्यायालयाने. मग केले ना त्यांनी. पण आता ते म्हणतात की कारवाईची गरज नाहीये. आता माझा डिसिजन आहे, मंत्री महोदयाचा डिसिजन. आंदोलकांची पाठराखण करते असं बघा आम्ही पाठराखण करत नाही. आम्ही एवढंच म्हणतोय की जो काही बघा एवढ्या वर्षाचा मला आज एवढे वर्ष कबूतरखाना इथे स्थिरावलेला आहे. तो कबूतरखाना जर ठेवायचा असेल तर समाजाशी व्यवस्थित बोलणी करायला पाहिजे. कोर्टाचा निर्णय सगळ्यांनीच मान्य, उद्या मला आला तर मी निर्णय मान्य करणार. परंतु त्याच्या अगोदर जर या समाजाला एकत्रपणे बीएमसीनी किंवा पोलीस प्रशासनाने एकत्र बोलवलं असतं आणि त्यांच्याशी बैठक करून व्यवस्थित तोडगा काढला तर एवढा प्रसंग आलाच नसता ना. ते मला माहिती नाही गुजरातवरनं आली की राजस्थान